स्वराज्य माझा मराठी न्यूज चॅनेलमधून पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। सांगली जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पलूस तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतात राबून कष्ट करून पिकवलेला माल आज हातातोंडाला आलेला माल नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतलाय। आज हे पाहून शेतकरी हतबल झालेत आणि कुलमडून पडलेत। या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक 27/4/2026 रोजी माजी कृषी व सहकार मंत्री तसेच पलूस कडेगावचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेट दिली, तसेच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। अंकलखोप येथील राहुल बिरनाळे यांच्या केळीबागेची तसेच नागठाणे येथील प्रमोद पाटील व कुलकर्णी यांच्या द्राक्षबागांचीही पाहणी केली आहे। केळीबागेचे व द्राक्षबागांचे नुकसान झालेले पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। यावेळी उपस्थित असणाऱ्या महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांना त्यांनी पंचनामे करण्यास आदेश दिलेत। यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळलेले आहे, त्यामुळे जुने निकष बाजूला ठेवून शासनाने बाजारभावानुसार भरपाई द्यावी, अशी मी स्वतः महसूल मंत्र्यांना व कृषी मंत्र्यांना पाठपुरावा करून मी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले। यावेळी पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी कांबळे, गटविकास अधिकारी राजेश कदम, तहसीलदार दीप्ती रिठे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पंचायत समिती सदस्य वैभव उगळे, अंकलकोप व नागठाणे येथील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। स्वराज्य माझा मराठी न्यूज चॅनेलसाठी अश्विनी घोदे, पलूस।